हाय फ्रेंड्स, कसे आज सगळे. मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 11 मार्च 2026च्या ही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग आपल्याच्या विषयाकडे. पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन संकल्प सक्रिय ठेवले. भारताचा पहिला खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 स्कायरूट एरोस्पेस स्टार्टअपने विकसित केले आहे. संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर हे IBM कंपनीने भारतात स्थापन केलेले आहे. भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पेन देशात मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था अदानी ग्रुप बनलेली आहे. पुढे पाहूया. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केलेली आहे. एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय डॉक्टर कृती ए कारंथ हे बनलेले आहे. पुढे पाहूया. SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICC T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकले. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. अटुकल पोंगल सण केरळ राज्यात साजरा करण्यात आला. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन स्पेनमध्ये बार्सिलोना येथे करण्यात आले होते. पुढे पाहूया. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चे आयोजन छत्तीसगड राज्यात करण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी प्रगत आधार सेवा केंद्राची रांची येथे उद्घाटन केले. पुढे पाहूया. सर्वात वेगवान 50 मीटर लिंबो स्केटिंगमध्ये 7.46 सेकंदात हे अंतर पार करून जागतिक विक्रम सृष्टी शर्मा यांनी प्रस्थापित केले आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन विभागाने हॉलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले. पुढे पाहूया. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 30 सप्टेंबर 2000 पर्यंतची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही योजना नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम राईट जस्टिस ॲक्शन फॉर ऑल वुमन्स अँड गर्ल्स ही आहे. पुढे पाहूया. भारत चीन बॉर्डर अफेअर्स वरील सल्लामसलत व समन्वय यंत्रणेची 26वी बैठक बीजिंग चीन येथे आयोजित करण्यात आली होती. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट सेल्स ही योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. पंजाबने भूजल उत्खननासाठी नवीन नियक व शुल्क अधिसूचित केले आहे, ज्यासाठी PWRDA म्हणजेच पंजाब वॉटर रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची परवानगी आवश्यक असेल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.